बया सकाळ धरणं सुनबाई काय करते काय की अजून चहा पण दिला नाही. सुनबाई सकाळ धरणं काय करते ग? चहा सुद्धा दिला नाही. अहो सासूबाई स्वयंपाकच करते, बसले नाही मी बी सकाळ धरणं. लागला सांगायला चहा दिला नाही चहा दिला. या इकडं नाश्ता देते तुम्हाला करायला चहाच्या पेक्षा. बरं झालं बाई नाश्ता तरी झाला. माझ्या पोटात आग पडले त्या. थांब जाती बाई. बसा देते नाश्त्याला तुम्हाला. अयो इथं बोलाय ग बाई. बघून बसायला येईना वय मग. आणि भाजीच नाही. अहो देते की चटणी त्याच्यावर 2 मिनिटं दम काढा की. खावा. चहा 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 एक दिवस पिला नाही तर काय होतंय बरं. सारखा चहा चहा करते तर खावा आता पोटभर. आपल्याला शुगरची गोळी आहे म्हणल्यावर खावं पहिलं तर पहिला चहा दे. काय ते साखर बी नाही त्या चहात टाकत आणि वरून चहा दे नसता पाणी बरं पिऊ वाटतं. अगं तू म्हणते ना पाणी पिते. ती पाणी चहाची तलब घालवते आणि म्हणती काय इडली केली चवनात स्वतः. चवनात स्वतः. अहो तुम्हाला तेवढं बी करायला येत नाही की. आल्या मला म्हणायचं इडली कशी करायची का. मी केली तर त्याला बी नाव ठेवायला आणा इकडे खाऊ नका मग. पाणी दे. पाणी दे म्हण. हा धरा. काय पाणी पण नाही रिकामा हे दे. आई किती 2 गोट पाणी प्या की तेवढं. काय आहे? ए बाई खरंच म्हणलं की तुम्हाला आहे ना नुसती नाव ठेवाय द्यावी बाकी काय नाही. नुसतं नाव ठेवायचं आणि ही करायचं. दुसरं काही येतच नाही तुम्हाला नाव ठेवण्याशिवाय. आणि सकाळ धरणं काय करे. सकाळ धरण तुमच्या लेकाला डबा दिला, स्वयंपाक केला, देवपूजा केली, घर झाडू मारून. तुम्ही काय केलं सकाळी उठल्यापासून? साडी तरी घालती का? साडी घालून मला कामच येत नाही करायला म्हणून साडी घालत नाही. तुमचा जमाना होता ओल्ड फॅशन म्हणून तुम्ही साड्या घालताय. मला नाही साडी घालून काम होत. तुम्हाला होतं का काम? आता मी म्हातारी झाली म्हणून मी साडी घालते. तुझं काय असतंय काय की. मग मला कशाला म्हणताय की तू साडी घालत नाही साडी घालत. तुम्ही घालताय ना मग गप बसा ना. आता गप बसती का? खावा. गप बसती का. खात्याला नरड्यात गाज बीस अडकन. चांगली झाली का? झाली. मग मागाशीच कसं नाव ठेवलं होतं चांगली नाही झाली म्हणून. एवढी बडबड बडबड करायला लागली मग चांगलंच म्हणा लागन गे. परत ह्याच्यावरनं भांडण. अरे देवा म्हणजे चांगली झाली नाही का नाही. झाली की आता चांगली. नाव ठेवा आणि नरड्याला येऊस तर खावा. गप बसती का म्हणणार डग्गा सावा अडकायचा. बसती गप. मी जाते बाहेर या तुम्ही खाऊन आणि पुन्हा उचलून ठेवा नाही तर तसंच बसचान. अयो झालं बे खाऊन का तुमचं? खाल्लं का तसंच हात धुवून ठेवलं? एक खाल्ली आणि 2 ठुल्या. तरी वाटलंच मला उष्ट ठेवणार म्हणून रद. तुम्हाला कधी कुठली गोष्ट पोट भरून जाते एक सगळी खाल्ली 2 तशा ठुल्या. का जात नव्हत्या काय नरड्यात तुमच्या? पोट भरलं तर बळच खायचं काय. नाही त्या टाइमला भांडून खाता की दी 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 म्हणून आणि आज नग वाटायला लागले. होय बसून बाई मला कळलं नाही. रोज तुला उशीर का लागतो करायला काम? अहो कुठं जायचंय दिवसभर मला.
घरीच तर आहे की मी, मग दिवसभर केलं म्हणजे तेवढा दिवस बी जातोय आणि आपलं काम बी होतंय. सुनबाई मला कळलं नाही, तू गुलाबजामुन काय केलेत काय? नाही, गुलाबजामुन कशाला करू मी? तुम्हाला शुगरचा त्रास आहे आणि तुम्हाला काय खाण्यावर कंट्रोल राहतो काय? अजिबात केलं नाही मी गुलाबजामुन. खरं बोल. आता खरं आणि खोटं काय यात? अहो केलं नाही तर नाहीच म्हणणार ना, केलंय कशाला म्हणन मी? आणि केल्यावर तुम्हाला आता इडली बरं दिलं नसतं काय एक खायला? सुनबाई खोटं बोल नको, मी पाटल्यात बघितल्यात गुलाबजामुन केल्यात ते. हो सासूबाई, गुलाबजामुन केल्यात, पण तुमच्या लेकाने सांगितलेत की तुम्हाला खाऊ द्यायचं नाही, तुम्हाला शुगरचा त्रास आहे म्हणून. म्हणून मी खोटं बोलले हो की नाही तर म्हणून. पण तुम्ही खायचं नाही ना. अगं सुनबाई दे की एकच दे, लय हो. नको देऊ, एकच अर्धा. ओ सासूबाई, तुमचा लोक आला ना माझ्यासोबत भांडणं करते ना, त्यामुळे अजिबात नाही बाबा. गेल्या वेळेस तुला बघितलं सांगणार आहे मग. लेकाने सांगितलं खाऊ द्यायचे नाहीत म्हणून, आणि काय लेकाला सांगताय? अगं दे की एक तरी. नाही बाई, मला धुणं भांडी करायचंय अजून. बसा तुम्ही इथं उगा, करू द्या काम मला. आणि गुलाबजामुन खाऊ नका, नाही तर लेक आल्यावर तुमचं उगा माझ्यासोबत भांडणं करते ना. काहीतरी जुगाड लावणीला तरी करून गुलाबजामुन खाऊन माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. थांब असं म्हणते, मिस्टरीचा फोन आलाय, तिकडं खेळ मागायला लागले ती. तुझ्या मोबाईल फोन आलाय लेकाचा, तुला पटकन खेळ घेऊन जा असं म्हणते आणि गुलाबजामुन खाती. सुनबाई, ए सुनबाई इकडे ग. का हो, काय झालंय वरडायला? आता काम करे तर करू द्या की काम. अगं तुझ्या मोबाईल वरती लेकाचा फोन आलता. ती लेक म्हणला की खिळ मागायला लागले मिस्त्री, खिळ घेऊन पाठव प्रगतीला म्हणायला लागलाय लेक, पटकन खिळ घेऊन जा. बया बर, आता मी काही ड्रेस बीस घालत नाही, गाऊनवरच वडणी घेते आणि पत्र्याच्या शेड मध्ये एवढं मोठे खेळायचं त्या दिसा नाही तर वय, जातीन देऊन येते. पुन्हा अजून धुणं धुवायचंय, भांडी असायचे. मी धुवून ठुते, तू जा. ठेवतो का धुवून? हा बर, जाते मी वडणी घेऊन पटकन आणि लगेच येते. हा आता कसं वाटते, आता हिला चांगलंच गुतव. सासूबाई आले मी लगेच त्यांना खेळ देऊन, इथनं मधनं जाऊन येते. पण तुम्ही काय करू नका काम, मी आले माझी मी करते. मी फक्त एक भांड घासून ठेवते. बरं, तेवढी भांडी खरकटी तेवढी घासून घ्या. बर आता हे गेली, आता मी एक गुलाबजामुन खाऊन टाकते एकच. आता कशी पळवली, मला म्हणायची काय नको नको नको. आता तुला एक सुद्धा ठुत नाही, एक सुद्धा. वाव किती भारी लागतात, किती सुंदर केलंय.